Now we will discuss the reactions of anthracene. In previous, we have studied about the anthracene and its synthesis. आपण याच्या अगोदर काय पाहिलंय? अँथ्रासीन, त्याची इंट्रोडक्टरी माहिती आणि सिंथेसिस ऑफ अँथ्रासीन. ओके, आता आपण पाहणार आहोत रिॲक्शन्स ऑफ अँथ्रासीन. रिॲक्शन्स ऑफ अँथ्रासीन मध्ये आपल्याला डिस्कस काय करायचं की कुठल्या कुठल्या रिॲक्शन्स अँथ्रासीन शो करतं. तर हे जसं की नॅफ्थॅलिन आहे त्याच पद्धतीने हे सुद्धा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन शो करतं किंवा एक्झिबिट करतं. तर याच्यासाठी हॅलोजिनेशन ही रिॲक्शन आपण सगळ्यात अगोदर पाहू. आपल्याला तर माहितीच आहे की हॅलोजिनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, असायलेशन, ओके, अल्कायलेशन ह्या सगळ्या रिॲक्शन आपण याच्यात पाहतोय. तर सगळ्यात अगोदर आपण पाहू हॅलोजिनेशन. हॅलोजिनेशन ऑफ अँथ्रासीन. ओके, काय घेतोय आपण? हॅलोजनचा मॉलिक्यूल विथ अ सॉल्व्हंट कार्बन डायसल्फाइड. मग X2 च्या जागी काय काय घेऊ शकतो आपण? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन. कुठल्या पोझिशनला हा सबस्टिट्यूट होईल? तर हा होईल 9 पोझिशनला, 9 नंबरच्या पोझिशनला एक्स. आता इथं जर मी सीएल वापरलं असतं, सीएल, तर इथं काय आलं असतं? सीएल म्हणजे 9 क्लोरो अँथ्रासीन. अँथ्रासीन. ओके, जर आपण इथं बी आर वापरला तर काय येईल? 9 ब्रोमो अँथ्रासीन. दिस इज अबाउट द हॅलोजिनेशन. कुठला हायड्रोजन रिप्लेस होतोय? इथला हायड्रोजन रिप्लेस होतोय. पुढली रिएक्शन आपण पाहू सल्फोनेशन. ओके, सल्फोनेशन. सल्फोनेशन साठी सिम्पली यू हॅव टू रिॲक्ट युअर अँथ्रासीन विथ सल्फ्युरिक ऍसिड. मी इथेच लिहितो म्हणजे आपल्याला रिॲक्टंट इकडे वापरता येईल. सल्फोनेशन. सल्फोनेशन साठी रिॲक्शन आपण पाहतोय H2SO4. ओके, त्याच्यामध्ये दोन टाईपच्या रिॲक्शन सॉरी प्रोडक्ट्स तयार होतात. ओके, मिक्सचर. SO3H प्लस कुठल्या कुठल्या पोझिशनला आहे बरं? 1 अँड 2 पोझिशनला SO3H. ओके, अँथ्रासीन 1 सल्फोनिक ऍसिड अँड अँथ्रासीन 2 सल्फोनिक ऍसिड. हा 1 चं नाव इथं आहे, 2 चं नाव इथं, फक्त 2 रिप्लेस करायचं. ओके, सिम्पली काय करायचं? अँथ्रासीनला डायरेक्टली सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिॲक्ट करायचं. त्याच्यामुळे काय होईल? वी विल गेट द प्रोडक्ट दॅट इज अँथ्रासीन 1 सल्फोनिक ऍसिड अँड अँथ्रासीन 2 सल्फोनिक ऍसिड. ओके, नेक्स्ट नायट्रेशन रिॲक्शन. आता नायट्रेशन रिॲक्शनला नायट्रेटिंग मिक्सचर वापरलं तर चालेल का? तर नाही चालत. या केसमध्ये नायट्रेशन साठी आपल्याला NO2 आणि याच्यासोबत ऍसिटिक अनहायड्रेट ऍज अ सॉल्व्हंट वापरावं लागतं. नायट्रेटिंग मिक्सचरनी हा रिॲक्शन शो करत नाही. तर याच्यासाठी आपल्याला लागतं बघा तिसरी सबस्टिट्यूशन रिॲक्शन, नायट्रेशन रिॲक्शन ऑफ अँथ्रासीन. याच्यामध्ये यू हॅव टू टेक द anthracene. It should be reacted with HNO3. NO2 साठी लागेल आपल्याला HNO3 and solvent लागेल CH3CO2O, acetic anhydride. तर आपल्याला मिळेल
नायट्रेशन. सबस्टिट्यूशन कुठल्या पोझिशनला होईल याचं? NO2 बघा कुठल्या पोझिशनला झालंय? 9th पोझिशनला. ओके, ऍट विच पोझिशन? ऍट 9th पोझिशन. अँथ्रासिनला ज्या वेळेस आपण नायट्रेशन साठी रिॲक्शन करणार आहे तर आपल्याला लागेल कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, सॉल्वंट असेल ऍसिटिक अनहायड्राइड, अँड वी विल गेट द प्रोडक्ट that is 9-nitroanthracene. Okay, 9-nitroanthracene. Okay, next आता आहे असायलेशन. आपण पाहणार आहे असायलेशन. 4th नंबरचा आहे असायलेशन. असायलेशन साठी काय लागेल आपल्याला? डायरेक्टली मी एन्थ्रासिन वरच कन्सिडर करतो. असायलेशन साठी आपल्याला लागेल सेम ऍसिटिल क्लोराइड CH3COCl आणि अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. ओके, सो वी विल गेट आपल्याला काय मिळेल मग? 9 पोझिशनला COCH3, 9 असाइल अँथ्रासिन. याचं नाव काय येईल? 9 असाइल अँथ्रासिन. रिडेलक्राफ्ट असायलेशन. काय काय लागेल? acetyl chloride, aluminum chloride. You will get the product that is 9-acyl anthracene. ओके, जर मला 1 पोझिशनला पाहिजे असेल असाइल ग्रुप तर काय करावं लागेल? त्याच्यासाठी मला सेम प्रोडक्ट वापरावं लागेल पण सॉल्व्हंट चेंज करावं लागेल. ओके, सॉल्व्हंट का वापरलाय बघा. याच्यासाठी आपल्याला लागेल नॉन पोलार सॉल्व्हंट. नॉन पोलार सॉल्व्हंट कशासाठी? 9th पोझिशन साठी. जर सेमच मी काय केलं, पोलार सॉल्व्हंट मध्ये प्रोसीड केलं. रिएजंट सेमच घेतले CH3COCl, अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. देन आय विल गेट द प्रोडक्ट COCH3. 1-acyl anthracene. 1-acyl anthracene. Okay, this is all about the acylation of anthracene. Acylation of anthracene. Next reaction we will see one more time, that is the sulfonation, but in a different way. In a different way. फक्त टेम्परेचर डिपेंडेंट ही रिएक्शन आहे. एंथ्रासिन H2SO4. जर हाय टेम्परेचरला ही रिएक्शन प्रोसीड झाली, हाय टेम्परेचर, then product is one, two, three, 4, 5, 6, 7, 2,7. Okay, 2,7. Anthracene 2,7 disulfonic acid. Disulfonic acid. जर टेम्परेचर लो असेल, लो टेम्परेचरला ही रिएक्शन जर प्रोसीड केली सेम, तर काय होईल? SO3H, SO3H. Anthracene 1,8 sulfonic acid. This will be the temperature dependent reaction of anthracene. What reactions we have studied? That is halogenation, sulfonation, nitration, acylation, and sulfonation with a temperature dependence. Okay.
we will stop here. We will see another part of a reaction in a next class.